श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण बघूया श्री सत्यनारायण पूजेसाठी महाप्रसाद कसा बनवायचा। जेव्हा कधी आपण श्री सत्यनारायण महापूजा घालतो तेव्हा आपल्याला प्रसाद बनवायला सांगितला जातो व तोच प्रसाद कसा बनवायचा ते आज आपण बघूया। त्यासाठी सगळ्यात पहिले रवा गावरान तुपामध्ये भाजून घ्यायचा। रवा नेहमी मंद आचेवर भाजायचा आणि रवा भाजत असताना कंटिन्यू परतत राहायचा। छान असा रवा भाजून झाल्यानंतर आपल्या घरात असलेले ड्रायफ्रूट्स घ्यायचे। आता इथे बघा, मी रवा पूर्ण तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेतलाय आणि त्यासाठी सोबतच ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत आणि एक केळीचे काप पण घेतलेत। आपण आपल्या घरात नेहमी रव्याचा शिरा करतो, पण जेव्हा कधी पूजेसाठी आपण महाप्रसाद बनवतो त्याची चव आणि आपल्या शिऱ्याची चव एक वेगळीच असते। आता इथे मी परत 2 चमचे गावरान तूप घेतले आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून ड्रायफ्रूट्स पण चांगले भाजून घेतलेत। ड्रायफ्रूट्स छान असे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये केळीचे काप मिक्स करायचे आणि ते पण तुपात आणि ड्रायफ्रूट्समध्ये चांगले परतून घ्यायचे। जेव्हा कधी ब्राह्मण आपल्याला महाप्रसाद बनवायला लावतात तर ते 1.25 किलोचा बनवायला लावतात, पण मी इथे दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण महापूजा घालते त्यासाठी हा प्रसाद बनवत आहे। हे छानपैकी सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये दूध घालायचे। हवं असल्यास तुम्ही पाणी पण ॲड करू शकता आणि त्यानंतर त्यामध्ये साखर मिक्स करायची। साखर पगळल्यानंतर दुधाला उकळी येते। उकळी आल्यानंतर आपण भाजलेला रवा त्यामध्ये टाकून द्यायचा आणि तो रवा त्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचा। इथे तुम्ही बघू शकता की मी कंटिन्यू परततच आहे। भगवान विष्णूचे आवडते फळ हे केळी आहे, त्यामुळे त्यांच्या महाप्रसादात केळी टाकली जाते। हा महाप्रसाद घरच्या घरी तुम्ही कमी साहित्यात पण बनवू शकतात। गॅसच्या मंद आचेवरच हा महाप्रसाद परतवायचा, जेणेकरून आपली कढईला खाली लागणार नाही। आणि चला, आता आपला महाप्रसाद इथे रेडी आहे। तुलसीपत्र टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलून आपण देवाला महाप्रसाद अर्पण करायचा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।